हाय सगळ्यांना स्वागत आहे नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आज चक्क लालपरीने प्रवास केला म्हणजे बसनं. तर कारण होतं प्रवास करायची वेळ आली म्हणल्यानंतर जावं तर लागणारच की. पण सारखं नाही, कधीतरी असं बघा जावं लागतं अडचण असल्यानंतर. मग काय करायचं, आव्हांना काम होतं म्हणल्यानं मग मला जावं लागलं. म्हणून बघा आज बसनं प्रवास केला आणि गेले होते सांगोल्याला. तर सांगोलमध्ये काय काम होतं काय नाही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं दिसेलच. तोपर्यंत व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, पूर्णपणे बघायचा बरं का. मग हे काय मी बसमध्ये बसलेले होते, मग आपलं म्हणलं एक छोटासा व्हिडिओ घ्यावा आणि तुमच्यासोबत शेअर करा. कारण का लालपरीनं सुद्धा प्रवास कधी कधी करायची वेळ येते माहीत आहे का. मग बघू शकता बसले होते आपले सीटवर. तुम्ही म्हणाल तोंड बांधले म्हणून म्हणलं हे करावं, तोंडाचं खाली घ्यावं. तर खिडकीतनं वारं भरपूर येत होतं ना, म्हणून म्हणलं होतं जरा बांधावं. कारण का वारं लय लागलं का मग हे होतं आहे. मग बघा कसं रस्त्याने बस निघाली. तर भारी वाटलं होतं बसनं प्रवास कराय बरं का. कधीच नाही असं करू शकत बसनं प्रवास, पण एखाद्या वेळेस ठीक आहे असं म्हणायचं. मग काय सगळे बसले होते ज्याच्या त्याच्या जागेने. हे ब्रिज आहे तर सांगोलचं ब्रिज अलीकडचं. तर हे बघू शकता आहे का. तर असे लालपरी ही गेली इकडं आहे का. आणि ही सांगोलमधल्या शाळेचे विद्यार्थी आहेत बरं का, सकाळच्या शाळेचे विद्यार्थी. इथं बाबासाहेबांचा पुतळा हा बघा, बघू शकता. थोडासा कॅच केला तरी पण. आणि हे कोणतं ठिकाण आहे ते ज्यांना पण माहिती त्यांनी सांगू शकता आहे का. म्हणजे वाडेगाव नाका ही बरं का. वाडेगाव नाक्याला उतरले होते आणि तर मग काय बँकेत काम होतं जरा. भाव बघा ते पुस्तकाला एंट्री मारून घेत होता. भाव आला होता ना सांगोलमध्ये, मी इकडून बसनं गेले होते आणि तो तिथं आला होता. मग बघा बँकेमधले कसं हे आहे, थोडंसं शॉट घेतलं बँकेमधलं. तर हे काका आहेत ना, खूप मदत करतात हे काका बरं का प्रत्येकाला सर. आणि मग मी पण बँकेतच होते, भाऊ आला होता. भाऊ आम्ही इकडं तिकडं बँकेतलं काम म्हणलं. बराचसा उशीर झाला, बँकेतले उशीर लागला. एक कागद किती जणांच्या हातात न द्यावा लागतो हे बँकेत गेल्यावर कळतं. तर मग काय त्यानं गाडीत बसला, आम्ही पण गाडीत बसलो. त्याची बायकोही होती. मग मला स्टँडकडं सोडायला निघाला, बस स्टँडकडं. आता पुन्हा ST स्टँड आमचं सांगोल्याचं बस स्टँड तुम्ही बघू शकता. मग मला म्हणलं गाडीत सोडतो तुला, तुझ्या ह्याला गावाला पण नाही म्हणलं, सोड बाबा स्टँडपाशीच, ST स्टँडपाशी सोडून मी जाते. मग म्हणलं गाडीत बसून पहिल्यांदाच त्याच्या गाडीत बसले आणि प्रवास करायचा वेळ आली. कारण का गाडी घेतल्यापासून नाहीच कधी, काय आमच्या कामात आम्ही असतोय, त्यांच्या कामात कधी गाडीत बसायचं आणि वेळच नाही आली. मग हे पहिल्यांदाच त्याच्या गाडीमध्ये प्रवास केला. तर बसले होते गाडीत, वहिनी होते शेजारी. वहिनीला काही नाही घेतलं इथं तरी ब्लॉकमध्ये, पुढं आहे बघू शकता, पुढं आले त्या. पण आता गाडीमध्ये तर नाही घेतलं, म्हणजे नाही दाखवलं. मग बसले होते गाडीत स्टँडपर्यंतच बरं का. वाडेगाव नाका ते ST स्टँड किती अंतर आहे ते तुम्हाला माहिती आहे ज्यांना, तिथंपर्यंतच प्रवास. मग काय उतरलं, म्हणला चल. मग घेतला व्हिडिओ, लागला हसायला. म्हणलं काय सारखं व्हिडिओ तुझं असतंय का म्हणला. मग काय म्हणलं असू दे की म्हणलं बाबा. मग काय घेतला व्हिडिओ. मग स्टँडवर गेलो होतो. स्टँडवर बघा आता आमच्या सांगोल्याचं बस स्थानक किती मोठं आहे बघा, हे आहे का. तर त्याचं वार्ड लावलेलं असतं तर किती नंबर आहे. मग हे विचारत होता ST कितीला लागते, तिथं विचारलं. मग टाईम आहे म्हटल्यानंतर 10-15 मिनटं म्हणलं, उसाचा रस तर पिऊया म्हटल्यानंतर उसाचा रस पेलो आम्ही दोघं तिघं. आणि इकडं गेलो तर बऱ्याचशा बस येऊन थांबलेल्या होत्या. पण हे काय बस तर ह्याच्या होत्या, कुठं सोलापूर, कुठं काय 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 अशा गावाच्या ह्या बस होत्या, ह्या काय जात नव्हत्या इथं. मग थांबलं जरा, दिसलं काही सांगोला बस स्थानक. तर खूप मोठं आहे बरं का आमचं ST स्टँड सांगोल्याचं. मग काय हे बघा लालपरी अशा. तर मग थांबतो म्हणलं, STत बसवतो आणि मग जातो म्हणलं आम्ही. त्याला STत बसवतो आणि जातो म्हणलं बरं का. मग ST लागायला थोडासा टायमिंग होता. मग काय हे तर बघा ते त्याला फोन आला होता, बोलत होता. आम्ही उभे राहिलो होतो ST कधी येते बघायला.
तर ते एस टीचं वेळ बघावी लागते. एस टी स्टँड म्हटलं की तर तसं वेळ टायमिंग हे घ्यावंच लागतं, बघावं लागतं. मग पुन्हा काय बसले एस टीमध्ये आणि मिळाली एस टी आणि बसले एस टीमध्ये. मग काय तो गेला, मला एस टीत बसवले आणि मगच तो गेला गाडी घेऊन. आणि इथं बघा मग गाडीमध्ये आलं ते पपकिन हे विकायला. एस टीमध्ये एक 5 मिनटं हालायची एस टी असते, तेवढ्या टायमिंगमध्ये विकायला येतं बरं का. हे पपकिन येतं, गारगार पाण्याची बाटली येतं. कोणी काय घेतं, मी काय नाही घेतलं, कारण का नाही घेतलं मी, मला घ्यायचं नव्हतं. तर गार पाण्याची बाटली ही आली बघा तोपर्यंत. ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांना प्रवासी घेऊ शकतात, आहे का. मग घेतात, ज्यांना पण घ्यायचं त्यांनी घेतात. तिथं रेल्वे रुळावर इथं बंद होतं बरं का, अंबाबाईच्या मंदिरापाशी इकडं रेल्वे रुळ आहे का नाही, तो बंद, तिथून रस्ता बंद होता म्हणून काही कंडक्टर साहेब उतरला आणि एस टी वळवली तिथून माघारी. तर बंद होते तिकडचा रस्ता, म्हणून इकडून फिरून हे काय भेळपुरीचे तिथलं हे आहेत बरं का, भेळ खायची. तर विद्या मंदिर शाळा आहे. तर ह्या रस्त्याने रोडने इकडून निघालो. मग निघालो आमच्या गावाला. तर बाय बाय सगळ्यांना.